आजकाल विवाहाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला आहे. मध्यंतरी ते एका तरुणाने शरद पवार साहेबांना असा प्रश्न विचारला होता, की माझं लग्नच होत नाही, मी काय करू? तसंच परवा माजलगावचे आमदार प्रकाशदादा सोळंके यांनी देखील शासनाला अशी विनंती केली होती, की काहीतरी शासनाने पॉलिसी अडॉप्ट करावी, जेणेकरून तरुणांचे विवाह जुळतील आणि त्यामुळे त्याचा सुखी संसार होईल. तेव्हा हा प्रश्न सोडविण्यासाठी तुमच्याकडे काही पर्याय आहे का? तुम्ही काही पर्याय सुचवू शकतात का? तो एक महाराज आता पाठीमागच मागच्या महिन्यात म्हणले होते, 4 मुलं जन्माला घालायचे. ते कुणी घालायचे? वर्णव्यवस्थेमधल्या वैश्य, क्षत्रिय, शूद्र यांनी जन्माला घालायचे. किती पोरं जन्माला घालायचे? 4 पोरं. आणि 4 पोरातलं एक पोरगं कुणाला द्यायचं? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला द्यायचं, RSSला पोरगं द्यायचं. कशासाठी द्यायचं? तर राष्ट्रसेवेसाठी द्यायचं. आता मला सांगा, तुम्ही एवढा गंभीर प्रश्न विचारला, इथं पोरांचे लग्न व्हायनात, पोरांना धंदे पाणी नाहीत, बरोबर? मग आता त्यांनी 4 पोरं कुठून निर्माण करायचे? त्या ऋषी मुनीच्या कालावधीमध्ये ते संकल्प केला की अशा सुंदर अप्सरा समोर यायच्या, बरोबर आहे का नाही? होय. असे काही चमत्कार व्हायचे त्या काळामध्ये, त्या द्वापार युगामध्ये, अजून कुठल्या युगामध्ये. आता तसं काही चमत्कारच व्हायना ना. पोरं रात्रंदिवस स्वप्न बघतात, मला बायको भेटावं, बायको भेटावं. आता ते स्वप्नात बी बायका येणार आता त्यांच्या. मग हे लेकरं जन्माला येतील कुठून, लग्नच नाही झाले तर? आणि ह्यांना पोरी म्हणजे पोरं द्यायची कुठून राष्ट्रसेवेसाठी? अरे बाबांनो, एक तर तुम्ही पुरी द्या त्यांना, त्यांचे लग्न घडून आणा. त्यांचे लग्न घडून जर आणले ना, तर ते तुम्हाला राष्ट्रसेवेसाठी चारीची चारी पोरं देऊन टाकतील. त्यांचा प्रपंच सुरू झाला ह्यातच त्यांना आनंद आहे. कारण आता लोकांच्या जास्त अपेक्षा नाहीत. 2 टाईम खायला भेटावं, व्यवस्थित राहायला भेटावं, कोणाचा ताण नसावा, काही नसावं. तुमचं राजकारण तुम्ही सांभाळा, तुम्हाला जेवढी संपत्ती ते कमवायची तेवढी कमवा. फक्त ह्या पोराची लग्न तर होऊ द्या. लग्नापुरती का होईना त्यांना बायको आणा, नाहीतर एखाद्या देशासोबत करार करा. ज्या देशामध्ये मुलींची संख्या जास्त आहे त्या देशासोबत करार करा की तुम्ही आम्हाला मुली द्या, आम्ही त्या बदल्यात तुमच्या राष्ट्राला येऊ. काय कोट्यावधीचं, करोडाचं, लाखोचं तुम्हाला सहकार्य करायचं ते करा, आणि त्या पोरी आयात करा आणि या पोरांचं लग्न करा. नाही तर हे राष्ट्र संपून जाईल. RSS बी गेलं, राष्ट्र गेलं आणि सगळंच गेलं. इथं वंशच नाही वाढला तर उपयोग काय? आता अनेक जण काय म्हणते, वंश वाढवायचा कशाला? म्हणून इथं भारताची लोकसंख्या काय कमी आहे का? अरे बाबा होती, पण आता लग्न नाही झाल्यावर ती हळूहळू कमी येईल ना. बरं, जरी लोकसंख्या असली त्याचा उपयोग काय? म्हणजे इथं पोरं पैदा करायला आपल्याला एवढी मोठी देशाची बुद्धिजीवी लोकांची संघटना सांगते की लेकरं पैदा करा आणि एक आम्हाला नवजात बालक देऊन टाका. अरे हाय तेच गायबाने जे गावाला उताडा आलेला आहे, गावात वरती मुळावर आलेले आहेत, त्या तरुणांच्या ऊर्जेचा उपयोग तुम्ही करून घ्यायनात, त्यांना व्यवस्थित राष्ट्रकार्याला लाविनात, त्यांच्यावर काही जबाबदारी द्यायनात, त्यांना धंदा पाण्याला लाविनात. म्हणजे हाय त्या पोरांचा तुम्हाला उपयोग करायचा नाही आणि नवीन जन्माला कसे घालायचे? म्हणजे असंख्य प्रश्न आहेत ना. म्हणजे तुम्हाला हे सांगतो की एकट्या महाराष्ट्रामध्ये चालू वर्षामध्ये 70 लाख पोरं बेरोजगार झाले. किती? 70 लाख. 70 लाख बेरोजगार. म्हणजे काय माहिती का? त्यांच्या नोकऱ्या गेल्यात, कंपन्यामधून काढून टाकले. आता हे झालं, नोकऱ्या गेल्यात म्हणजे दिल्या तो सरकारने काहीच नाही. पण ज्या पोरांनी मेहनतीवरती, गुणवत्तेवरती, अभ्यासावरती शिकून सवरून त्यांच्या बळावरती मिळवल्या त्या बी गेल्या. सरकारचा काय रोल त्यात? काहीच नाही. आणि दुसरी गोष्ट, सरकार काय म्हणतं की आम्ही पोरांना व्यवसाय करण्यासाठी अनुदान देऊ, व्यवसाय करण्यासाठी सबसिडी देऊ, बँकांचं कर्ज देऊ. ह्याचं वास्तव तुम्हाला माहिती आहे का? चालू वर्षामध्ये 29,000 सुशिक्षित बेरोजगारांचे व्यवसायांचे कर्ज बँकांनी नाकारलेत. किती? 29,000. 29,000 पोरांना कर्ज दिलं नाही बँकांनी. तुम्ही बघा, जरा रेशो काढा किंवा सर्च करा की तुमच्या जिल्ह्यामध्ये किती प्रकरणं व्यवसायासाठी तरुणांनी बँकाकडे केले आणि किती त्यातले मंजूर झाले. मग हे सरकार काय झोपा काढतं का? म्हणजे तरुण देशोधडीला लावला, तरुणांना रोजगार नाही, आणि मग हे नैराश्यमध्ये आल्यानंतर हेच पोरं
व्यसनाच्या आहारी जातात, आत्महत्या करतात, आणि काहीच नाही झालं तर दुसऱ्याच्या पुरी पळून आणतात, त्याच्यातून खून माऱ्या होतात. म्हणजे अपराध वाढायला लागले. आलं का लक्षात? आणि त्याच्याही पुढचं तुम्हाला सांगतो, काही तरुण तर बघितलं ना, तुम्हाला सांगतो की ते मोबाईलच्या इतक्या आहारी गेलेले आहेत. कारण त्यांचं काय झालेलं आहे आता, प्रत्यक्षात तर संसार बसाना, मग व्हर्च्युअल संसार, व्हर्च्युअल बायका मोबाईलमध्ये बघायच्या, पोरी मोबाईलमध्ये बायका बघायच्या, मग ते वाईट वाईट बघायचं, अश्लील बघायचं. त्यातून काही पोरं ते ह्याच्यामध्ये जातात, काय माहिती का, ते वेगवेगळे मोबाईलमध्ये गेम येतात ना, त्याच्या आहारी जातात. 50-50 लाखाच्या प्रॉपर्ट्या जमिनी गेल्यात त्या गेमपायी. अनेक पोरांनी आत्महत्या केल्यात. हं, इतके पैसे त्या गेममध्ये गेलेले, त्याचे प्रकरणं आलेले समोर. सरकारनं काय केलं? देशाचं भवितव्य ना, तरुण म्हणजे देशाचा आधारस्तंभ. कुठे आधारस्तंभ? दुसरी गोष्ट, तुम्ही ह्या मागच्या पंधरवाड्यात जर बघितलं ना, तर वयस्कर माणसांनी 4-4, 5-5 वर्षाच्या, 2-2 वर्षाच्या पोरीवरती बलात्कार केले. शोधलं कारण कुणी? ठीक आहे, घटना झाल्यानंतर फाशी द्या, अमुक द्या, तमुक द्या म्हणून घसा काढणं सोपं आहे. अन्याय झाल्यानंतर त्याच्यासाठी लढणं सोपं आहे. परंतु अन्याय, अत्याचार का झाला, कशामुळे एवढा समाज बिघडला, याचं ॲनालिसिस कोणी केलं का? मग मला सांगा की हे मोबाईलवरती एवढं जर वाईट येते, ते पाहून माणसं एवढे बिघडत आहेत, समाज बिघडतोय, मग अशा साईटवरती बंदी घालणं कोणाचं काम आहे? सरकारचं आहे. पण सरकारला काय, या कंपन्या पैसे देतात, पैसे दिले की का सगळं चालतं. या देशामध्ये ट्रकच्या ट्रक गांजा पकडला जातो, वेगवेगळे ड्रग्ज, नशेवर्धक पदार्थ रोजच्या रोज सापडले जातात. मग हे येतात कुठून आणि कोण हे व्यवसाय करते? तुम्हाला एक सांगतो की या देशामध्ये जेवढे नंबर 2चे आणि वाईट धंदे आहेत, ते सगळे राज्यकर्त्यांचे. म्हणजेच वाईट धंदे करणारेच आता नेते झालेत, पुढारी झालेत, मंत्री झालेत. मग चांगला समाज आणि चांगला देशाची अपेक्षा कुठून ठेवायची? आणि मग त्यामुळं जसा तुमची परिस्थिती, जसं वातावरण, जसं तुम्ही तरुणामध्ये पेरलंय, तसेच तरुण होणार ना. म्हणजे त्याच्यामुळं लग्न व्हायनात. कारण आता काय झालंय की गुणी माणसं फार कमी राहिलेत. कुठल्याच मुलीच्या बापाला आपल्या लेकराचं वाईट व्हावं असं वाटत नाही. आणि त्याच्यामुळं एक वेळ मुलगी बिनलग्नाची राहिली तर हरकत नाही, परंतु समोरच्या माणसाची गॅरंटी कोण घेणार? समोरच्या पोराची गॅरंटी कोण घेणार? सरकारला काही देणं घेणं नाही. पोरं रस्त्यावर फिरले काय, आत्महत्या करून मेले काय, आणि गावोगाव असल्या टोळ्या कितीतरी तयार झाल्या तरी काहीच अडचण नाही, उलटं चांगलं आहे. कारण जय श्रीराम म्हटलं, जय भवानी, जय शिवराय म्हटलं की जय म्हणायला असे माणसं फुकट कुठून भेटणार आहेत? त्यांना आपलं दारूच्या बाटलीपुरतं आणि एक टायमाचं खायला दिलं की 8 दिवस मागं फिरतायत. मग अशी फुकटची माणसं स्वतःचा रुतबा, स्वतःचा दरारा, स्वतःचा वर्चस्व सिद्ध करण्यासाठी ह्या ती टोळी भेटते गावगावची. त्यांचे लग्न होऊ नाही तर नाही होऊ. पण या बाबतीत मी एवढंच म्हणतो की पोरांनो, तुम्ही सावध व्हा. तुमचं वाटोळं करणारे हे सरकार आहे. तुमच्या नोकऱ्या हिलावून घेतल्यात त्या या सरकारने घेतल्यात. तुमचे व्यवसाय मोडीत काढलेत त्या सरकारने काढलेत. कारण सरकार छोट्या व्यावसायिकाच्या पाठीशी नाही. मोठ्या उद्योजकांसाठी सरकार पायघड्या घालते, मोठ्या उद्योजकांसाठी फुकटात शासनाच्या जमिनी देते, मोठ्या उद्योजकांसाठी बँका बुडीत काढते. आणि तुम्हाला साधं 10 लाखाचं कर्ज जर द्यायचं म्हटलं, त्याच्यावरती 30% 35% अनुदान आहे, तेही व्याज, पूर्ण व्याजासकट परतावा केल्यानंतर. म्हणजे तुमचं 10 लाखाचं जर 20 लाख झाले तर 10 लाख मुद्दल, 10 लाख व्याज, आणि त्या व्याजामध्ये तुम्हाला 35% सवलत. म्हणजे व्याज किती भरायचं? 7.5 लाख. म्हणजे टोटल भरायचे 17.5 लाख. म्हणजे हे झाले आपल्यावरच उपकार, आणि त्याला म्हणायचं अनुदान. एवढे येड्यात आपल्याला काढायचे धंदे सुरू आहेत, कारण आपण मूर्ख आहेत. कारण आपण ज्यावेळेला निवडणुका येतात ना, तेव्हा हेच तरुण चपट्या बोट्यासाठी त्यांच्या मागं पळतात, त्यांचं उदो करतात, त्यांना निवडून देतात. आणि मग तुमचं भलं होईल कशाला? तुमच्या नोकऱ्या नाही, तुमची अर्थव्यवस्था मजबूत नाही, त्याला कारण सरकार आहे.
कारण सरकारकडे यंत्रणा नाही. मी आता सुरुवातीला सांगितलं 29,000 पोराच्या फायली धुडकावून लावल्या. का नाही जाब विचारला तुम्ही? आम्ही तुम्हाला निवडून दिलं, आमचे कर्ज का नाकारले? एका तरी पोराने विचारलं? आणि नुसते लग्न होत नाहीत म्हणून ओरडतात. कशाला लग्न करता तुम्ही? त्या एक काम करा, त्या ज्या पुढाऱ्याचे तुम्ही कार्यकर्ते म्हणून फिरतात का, त्याच्या दारात जाऊन एकतर फाश्या घ्या, नाही तर त्याच्या दारात राहुट्या टाकून संन्यासी म्हणून आजन्म त्याचे संरक्षण करते म्हणून राहा, नाही तर चाकर म्हणून राहा. नाही तर त्याला म्हणा, बाबा तुझ्याकडच्या पुरी असतील, तुझ्या पाहुण्या रावळ्यातल्या पुरी असतील, आमचा उद्धार कर. काय म्हणून शरद पवारांसमोर असेल किंवा आपल्या प्रकाशदादा सोळंके आमदार माजलगावचे यांनी जे प्रश्न मांडला तो रास्तच आहे. काय? माझा एक शेवटचा प्रश्न असा आहे की तुम्ही आता असं म्हणलात की हे तरुण हे देशाचे आधारस्तंभ आहेत आणि हे आधारस्तंभाला आधार देण्याचं काम शासनाचं आहे, पण शासन नोकरी देत नाही आणि बँकेचे कर्जही देत नाही, त्याच्यामुळं तरुण निराश झालेला आहे. तेव्हा याला उभारी येण्यासाठी शासनाने काय पर्याय शोधावा? नाही, शासन तुमच्यासाठी काय पर्याय शोधील? शासनाला जर पर्याय शोधायचे असते तर ही वेळ आलीच नसती ना, बरोबर आहे का नाही? हां, त्याचं कारण काय माहिती का, तुम्हाला सांगतो की तुम्ही काय म्हटले की तरुणाला एक तर नोकऱ्या द्यावा किंवा उद्योग देण्यासाठी कर्ज द्यावा. आता प्रश्न काय माहिती का, की सरकार जर तुम्हाला कर्ज देत राहिलं, इमानदारीने समजा सगळ्या तरुणाला कर्ज दिले त्यांनी आणि छोट्या छोट्या व्यवसायासाठी तुमचे कर्ज दिले, तर बँकेतला पैसा कमी पडेल ना. तुमच्यामध्ये वाटायचा नाही त्यांना तो पैसा काय करायचा आहे की एखाद्या मोठ्या कंपनीला 10,000 20,000 कोटीचं कर्ज द्यायचं, 50,000 कोटीचं कर्ज द्यायचं, ती कंपनी बुडीत निघाली म्हणून दाखवायचं आणि मग ते कर्ज बुडवायचं. मग आता तिथं एवढ्या मोठ्या उद्योजकाला 10-20,000 रुपये 50,000 कोटीचं कर्ज दिलं, ते बुडीत निघालं की बँकेचं तिकडं दिवाळं निघो नाही तर काही निघो, काय देणं की नाही. बुडीत निघालेला पैसा तर परत भरायचा नाही. मग त्या 10-20,000 कोटीमधला 5-50% वाटा त्या पुढाऱ्याला आयता भेटतो ना, बिना मेहनत बिना कष्ट, बरोबर. आणि मग इकडं तुम्हाला 10 आणि 5 लाख रुपये वाटून काय फायदा? इकडं काय म्हणतो, खोऱ्यांना JCBने पैसा यायला लागलाय ना, त्यांच्या डोक्यात असा कशाला प्रकाश पडेल की तुमचा उद्धार करायचा आहे म्हणून. म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच आहे की राज्यकर्त्यांच्या आणि पुढाऱ्यांच्या डोक्यात राष्ट्रवाद नाही, राष्ट्रप्रेम नाही, ह्या फक्त आपल्याला भुलविण्यासाठी भूलथाप आहेत. हे सगळे राष्ट्रद्रोही आहेत, हे सगळे देशद्रोही आहेत आणि तुम्हाचं आयुष्य बर्बाद करतायत आणि देशाचं वाटोळं करतायत. म्हणजे ह्यांचा उद्देश फक्त लुटणे आहे. जी संपत्ती राष्ट्राची ती फक्त लुटीत राहा. म्हणजे काय माहिती का, पूर्वीचे जे राज्यकर्ते होते का हुकुमशहामधले किंवा परकीय आक्रमक, हे तलवारीच्या जीवावरती आपले घरं किंवा आपले उद्योग लुटून नेत होते. आता हे काय करतायत माहिती का, लोकशाहीच्या जीवावर लोकशाहीतलेच कायदे वापरून तुम्हालाच लुटतायत आणि तुम्ही कसे लुटले जात आहेत हे तुम्हालाच कळत नाही. तर मग याच्यापेक्षा वाईट काय? म्हणजे इतकी वाईट परिस्थिती आपल्यामध्ये आहे आणि आजचे जे तरुण आहेत शिकलेले, त्यांनी याचा विचार करायला पाहिजे की आपण कुठे फसतोय आणि आपलं वाटोळं कुठं होतंय आणि ह्याला कुठली व्यवस्था कारणीभूत आहे याचा विचार करावा. नुसतं पुढाऱ्यांच्या आणि पक्षाच्या प्रेमाने आंधळ होऊन जगण्यात काहीच अर्थ नाही. तुम्ही जर असे आंधळे राहिले तर हे एक दिवस तुम्हाला एखाद्या कोरड्या म्हणजे वेळच तशी आहे, ती म्हणतो ना आपण, कोरड्या विहिरीमध्ये जीव द्या. हे तुम्हाला कोरड्या विहिरीच्या काठावर उभा केलंय आणि मागून कमरेत लात घालतायत, तरी तुमचे डोळे उघडाना, त्याला काय करावं आता? म्हणून म्हणजे तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहेत आणि तुम्हीच तुमच्या जीवनाचे भाग्य विधाते पण आहेत. म्हणून दुसऱ्यांनी काय बोलून उपयोग नाही. जिथं जशी यंत्रणा तशी प्रजा, यथा राजा तथा प्रजा, राजा तशी प्रजा, असं सगळं चालू आहे. काय धन्यवाद.